नमस्कार मंडळी, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा युवराज बुध काही काळानंतर राशी बदलत असतो, ज्याचा परिणाम 12 राशींवर कुठे ना कुठे नक्कीच दिसतो. सध्या बुध कर्क राशीत आहे आणि वक्री अवस्थेत आहे. 11 ऑगस्ट रोजी तो याच राशीत मार्गी होणार आहे. बुध 11 ऑगस्टला दुपारी 12:59 मार्गी होणार आहे. बुध मार्गी झाल्यावर काही राशीच्या लोकांना त्याचा मोठा फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी. ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह अनुकूल आहे त्यांना बुध मार्गी झाल्यावर चांगले परिणाम मिळतील, पण ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह अनुकूल नाही त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या कुंडलीत 3ऱ्या व 6व्या भावाचा स्वामी असलेला बुध आता 4थ्या भावात मार्गी होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा खास फायदा होईल. आईसोबतचे नाते सुधारेल. हळूहळू जीवनात आनंद येऊ शकतो. जमीन मालमत्तेशी संबंधित प्रकरणातही मोठा फायदा होऊ शकतो. भौतिक सुखे मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध बनतील, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. त्यानंतर आहे मिथुन रास. बुध मार्गस्थ होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा भाग्यशाली ठरू शकते. या राशीच्या लग्नाचा स्वामी असलेला बुध 2ऱ्या भावात मार्गी होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळेल. त्यामुळे आयुष्यातील जुनी अडचण दूर होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. बोलण्यात चांगला संयम राहू शकतो. नातेवाईकांशी चांगले संबंध तयार होतील. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लग्न आणि कर्मभावाचा स्वामी असलेला बुध आता लाभ भावात मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. व्यापारात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील. तसेच मुलांसंबंधी समस्या संपण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा